रूप पाहता लो
जोरात घेऊन जायचं. देव वसे चित्ते देव वसे चित्ते देव वसे चित्ते याची घडावे संगते याची घडावे संगते याची घडावे संगते याची घडावे संगते ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पूर्वावे वासना देवा पूर्वावे वासना देवा पूर्वावे वासना देवा पूर्वावे वासना हरे जना सवे हरे जना सवे हरे जना सवे नहो अंग भंग तुझी नहो अंग भंग तुझी नहो अंग भंग तुझी भक्त संग तुझी नहो अंग संग ऐसे आवडते मना ऐसे आवडते देवा पूर्वावे वासना देवा पूर्वावे वासना दुखावणे भले संत संगठने भले संत ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पूर्वावे वासना देवा पूर्वावे वासना गोपाल भुमाया गोपाल भुमाया गोपाल भुमाया गोपाल भुमाया चलो देव
देव असे चित्ते त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा परवावी वासना, हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटे, ऐसे आवडते मना देवा परवावी वासना, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने,
ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना पांडुरंग गुरु बुधवन समचरण सर्वजन सान्निलांबुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानं तरुण तुलसीमाला गन्धरं कुञ्जनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ॐ नमो ज्ञानेश्वर ॐ नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तो माझा अनुग्रहाला दलो पावन झालो चराचरी ध्यानमूलं गुरुर्मूर्ते पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपां गंगा विशुद्धं मितपादध्वर्षं सरोवरं पुण्यतां राधेशदं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिं शुचिः शीलः समदक्षः सुप्रतापजितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने संत शिरोमणी सावता महाराज यांची 731वी पुण्यतिथी समस्त ग्रामस्थ वाकडी सावता मंडळ सेवेकरी महिला मंडळ ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ भजनी मंडळ ग्रामस्थ पंचक्रोशीतील भाविक सावता महाराज ट्रस्ट सर्व गायक वादक वृंद भजनी मंडळ सर्वांना धन्यवाद. उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ मान्यवर सर्वांना धन्यवाद. सावता महाराजांची आज पुण्यतिथी आहे. सावता महाराज आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक महान संत बनले. ज्ञानोबाराय नामदेव महाराज या काळामध्ये ज्ञानेश्वर निवृत्तनाथ सोपान मुक्ताबाई नामदेव महाराज गोरोबा काका सावता महाराज सावता महाराज ज्या कुळात जन्मले वंश उद्धारीला माळी याचा धन्य ते अरण रत्नांच्या खान जन्मले जन्मदा निदान सावता तो सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माळ्या घरी. माळी या घरी
सांगता माणूस सांगतो आमची माळी याची जात शेत लावू बागायत शेत लावू बागायत शेत लावू बागायत आमची माळी याची जात शेत लावू बागायत शेत लावू बागायत शेत लावू बागायत आमची माळी याची जात शेत लावू बागायत आम्हा हाती मोठं नाळा पाणी जाते फळ झाला शांती सेवंती फुलली प्रेम जाई जुई गाली माळी याची जात म्हणजे कोण ज्याला कोणी माळी म्हणतात ते नाही तर मग माळी याची जात म्हणजे माळकऱ्याची जात किती माळी माळकरी आहेत मला माहित नाही कारण मला माझ्या जातीचे मत भेटू कोणी माझ्या जातीचे मत भेटू कोणी म्हणजे काय याचा अर्थ तो माळकरी असला पाहिजे तर त्याला माळी म्हणून घ्यायचा अधिकार आहे वारकरी संप्रदायामध्ये तुळशी माळेचं विशेष महत्व आहे कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी एकादशी व्रत आणि तुळशी माळेला विशेष महत्व आहे आषाढ महिना चतुर्दशीला सावता महाराजांचे पुण्य देते आज तृतीय आणि चतुर्दशी एक आहे सावता महाराज ज्यांनी हृदयात भगवंताला धारण केलं साठविला हरी जी हृदय मंदिरे जी हृदय मंदिरे जी हृदय मंदिरे साठविला हरी जी हृदय मंदिरे हृदय मंदिरे जी हृदय मंदिरे सनी धार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार साठविला हरीची ही हृदय मंदिरी त्याची सरली एरधार झाला सफल व्यापार हरी आला हाता मग कैची भय चिंता ज्याने हृदयात भगवंताला साठवलं ते सावता वाढलं ज्याला सर्वदूर भगवान दिसतो कांदा मुळा भाजी योगी विठाबाई माझी लसूण मिरची कोशिंबीर अवघा झाला माझा हरी लसूण आहेत मिरची आहेत कोशिंबीर आहेत लसणातही त्यांना भगवान दिसतोय मिरचीतही भगवान दिसतो कोशिंबीर भगवान दिसतो कांद्यातही भगवान दिसतो मुळ्यातही भगवान दिसतो भाजीतही भगवान दिसतो याला सर्वत्र भगवत दर्शन म्हणतात भगवत दर्शनाचे 4 प्रकार सांगितले जातात एक आहे स्वप्नातील भगवत दर्शन दुसरं आहे ध्यानातील भगवत दर्शन तिसरं आहे प्रत्यक्ष भगवत दर्शन आणि चौथे सर्वत्र भगवत दर्शन स्वप्नातील भगवत दर्शनापेक्षा ध्यानातील भगवत दर्शन श्रेष्ठ आहेत ध्यानातील भगवत दर्शनापेक्षा प्रत्यक्ष भगवत दर्शन श्रेष्ठ आहेत आणि प्रत्यक्ष भगवत दर्शनापेक्षाही सर्वत्र भगवत दर्शन श्रेष्ठ आहे पहिले स्वप्नातील भगवत दर्शन स्वप्नात भगवत दर्शन काही लोकांना बोलते स्वप्न पडतं एक मनुष्य म्हटलं महाराज मला फार विचित्र विचित्र स्वप्न पडतात म्हटलं ज्या अर्थी तुला विचित्र स्वप्न पडतात त्या अर्थी तू विचित्र असलं पाहिजे जशी वृत्ती असेल स्वप्न पडतात माणसं स्वप्न हा अंतःकरणातील वृत्तीचा आरसा आहे आपल्या ज्या पद्धतीचे स्वप्न पडतात त्यावरून आपण जाणावं की आपला स्वभाव कसा आहे कारण स्वप्नामध्ये सूक्ष्म देह कार्यरत असतो
हा सूक्ष्मदेह कुठे आहेत? विचारसागर ग्रंथामध्ये उल्लेख आहे, आपल्या कंठामध्ये एक नाडी आहे, त्या नाडीचं नाव आहे हिता. हिता नावाची नाडी आहे. ऑपरेशन करून शोधलं तर ते सापडणार नाही, कारण ती इतकी सूक्ष्म आहे की तिचं वर्णन आलेलं आहे. आपलं केस असतं ना, केसाचा 1000वा अंश कुठल्याही सूक्ष्मदर्शक यंत्रामध्ये ती नाडी येऊ शकत नाही, इतकी सूक्ष्म आहे. केसाचा 1000वा अंश इतकी सूक्ष्म आहे. केसच किती बारीक आहेत, त्याचा 1000वा अंश. आणि त्या हिता नाडीमध्ये जेव्हा मन प्रवेश करतं त्यावेळेला स्वप्न अवस्था होते. मग हा मन म्हणजे जीव किती सूक्ष्म असेल, मग इतक्या सूक्ष्म नाडीत जो प्रवेश करू शकतो तो किती सूक्ष्म असेल. त्याचं वर्णन उपनिषदामध्ये केलेलं आहे. बालाग्र शतभागस्य शतधा कल्पितस्य च. बालाग्र केसाचं अग्रटोक, त्याचे 100 भाग करा. जो कण शिल्लक आहे त्याचे परत 100 भाग करा. म्हणजे 100वा अंशाचा 100वा अंश म्हणजे तो 10,000वा अंश. केसाच्या अग्रटोकाचा 10,000वा अंश इतकी सूक्ष्मता या जीवाची असणार. इतके सूक्ष्म अणुरेणू सुद्धा नाही आहे. अणुरेणूची सूक्ष्मता किती आहे श्रीमद भागवतामध्ये त्याचाही उल्लेख आलेला आहे. हे अणूंचा परमाणूंचा संशोधन आपल्याला शिकवलं जातं की पाश्चिमात्य देशात त्याचा शोध लागला आहे. मुळीच अणु परमाणूचं वर्णन तर भागवतातही आहे. श्रीमद भागवताच्या 3य स्कंदामध्ये विदुर मैत्रेय संवाद आहेत आणि विदुराला मैत्रेय ऋषी सांगतात. म्हणजे मैत्रेय ऋषींना सुद्धा हे माहिती होतं. मग त्यांनी या परमाणूची सूक्ष्मता सांगताना कोणत्या प्रमाणाने सांगितले? सूक्ष्मदर्शक तर त्यावेळेस नव्हते. मग अंदाज कसा करायचा परमाणूचा? तर परमाणूचा अंदाज करताना त्यांनी उदाहरण दिलं. पूर्वीच्या काळामध्ये धाब्याची घरं असायची, तर धारं असायचं आतमध्ये प्रकाश येण्याकरता. आणि सूर्य मध्यान्नावर आल्याच्या नंतर त्या धाऱ्यातून सूर्यकिरण आतमध्ये यायचं आणि त्या सूर्यकिरणामध्ये काही कण उडताना दिसतात. त्या सूर्यकिरणामध्ये उडणाऱ्या कणाला श्रीमद भागवतामध्ये त्रस रेणू म्हटलेलं आहे. या त्रस रेणूचा 6वा अंश म्हणजे परमाणू. 6 परमाणू एकत्रित होतात तेव्हा तो दिसणारा त्रस रेणू, तो तसा प्रत्यक्ष डोळ्याने दिसत नाही. आता धुळीचे कण उडताना इथेही आहे पण आपल्याला दिसत नाही. ते सर्वदूर अंधार आहेत आणि तेवढाच एक किरण दिसतोय, त्या किरणामध्ये तो कण उडताना दिसतो. तर त्याचं प्रमाण सांगितलं, त्या उडणाऱ्या कणाचा 6वा अंश आहे परमाणू. आणि या परमाणूला सूर्यप्रकाशाला व्यापण्याकरता जो काळ लागतो त्याला परमाणू काळ असं म्हणतात. जसं आजच्या काळामध्ये घड्याळ आहेत काळ मोजण्याचं माप, सेकंद, मिनिट, तास, नाही का? पूर्वीच्या काळामध्ये काय होतं मग? तर परमाणू काळ, त्या परमाणूला सूर्यप्रकाशाला व्यापण्याकरता जो काळ लागतो त्याला परमाणू काळ म्हणतात. त्याची तुलना जर आजच्या काळाबरोबर केली तर तो निघतो एका सेकंदाचा 12,654 अंश. सेकंदाचा बरं का, 12,654 परमाणू काळ जेव्हा होता तेव्हा 1 सेकंद होतो. म्हणजे एका सेकंदाचा 12,000वा अंश मोजण्याचं माप त्या काळामध्ये होतं, जे मैत्रेय ऋषी विदुराला सांगतायत. मग विदुर कोणत्या काळात झाले? 5,000 वर्षापूर्वी झाले. 5,000 वर्षापूर्वी सेकंदाचा 12,000वा अंश मोजण्याचं माप होतं
आणि आम्हाला आतापर्यंत शाळेत शिकवलं आमचे पूर्वज वानर होते. मला इतिहास सुद्धा आपल्याला या ब्रिटिशांनी खूप खोटा शिकवला. वानर हे वानरच आहे, वानराचा मानव नाही होऊ शकत. आता विज्ञान एवढं पुढे गेलं की विज्ञान डीएनए टेस्ट करतं ना. मग वानराचा आणि मानवाचा डीएनए कुठेही सारखा नाही. जर खरोखर वानरापासूनच जर मानवाची उत्क्रांती झाली असं म्हणावं तर वानरामध्ये कुठंतरी मानवाचा डीएनए पाहिजे होता किंवा मानवामध्ये वानराचा डीएनए पाहिजे होता. कुठल्याही मानवामध्ये कुठल्याही वानराचा डीएनए नाही आणि कुठल्याही वानरामध्ये मानवाचा डीएनए नाही. याचा अर्थ वानरापासून मानवाची उत्क्रांती जी आपल्याला शाळेत शिकवलं जातं तो सिद्धांतच खोटा आहे. हे ब्रिटिशांनी आपल्याला हे शिकवलं ते आजही चालू आहे. कुठलाही सैद्धांतिक अशा प्रकारचा त्याला पुरावा नाहीये. डार्विनचा सिद्धांत म्हणून सांगितलं तर डार्विन हा काही भारतीय नव्हता, कारण त्यांना हे सिद्ध करायचं आहे की पाश्चिमात्य देशातून हे सगळं ज्ञान आलं. पण पाश्चिमात्य देशाचा जेव्हा तपासही नव्हता त्या काळामध्ये सेकंदाचा 12,000वा अंश मोजण्याचं प्रमाण आपल्या भारतीयांकडे होतं. म्हणजे आपण किती प्रगत होतो. परमाणूचा शोध कोणी लावला आपण पाश्चिमात्य देशांचं नाव सांगतो, पण श्रीमद भागवतामध्ये मी सांगितलं धाऱ्यातून येणाऱ्या प्रकाश किरणामध्ये उडणारा कण त्याचा 6वा अंश असं प्रमाण श्रीमद भागवतामध्ये आलेलं आहे. त्याला परमाणू असं म्हणतात. तर हा परमाणू काळ सांगितला किंवा परमाणू इतका सूक्ष्म आहे, पण परमाणू इतका सूक्ष्म नाहीये, त्या परमाणूपेक्षाही जीव सूक्ष्म आहे. मग त्या जीवाची सूक्ष्मता सांगताना उपनिषद काय सांगतात, केसाच्या अग्रटोकाचा 10,000वा अंश असणारा हा जीव जेव्हा कंठामध्ये असणाऱ्या हितानाडीमध्ये प्रवेश करतो, ती हितानाडी आहे केसाचा 1,000वा अंश इतकी सूक्ष्म हो. मला डॉक्टरचा विषय नाही, मशिनरीचा विषय नाही, हा स्कॅन करूनही सापडणार नाही. आपल्या पूर्वजांना कसं काय सापडलं होतं. किती विद्वान आणि किती बुद्धिवान लोक होते ते. हे मी कशा करता सांगत होतो की स्वप्न अवस्था त्या हिता नावाच्या नाळीमध्ये हा जीव प्रवेश करतो त्यावेळेला स्वप्न अवस्था निर्माण होते आणि त्या स्वप्नात जे पदार्थ आपण पाहतो ते पदार्थ पाहणारं शरीर सूक्ष्म शरीर आहे, हे स्थूल शरीर नाही. कारण हे शरीर तर डोळे बंद करून चादर पांघरून झोपले हो. पण डोळे बंद करून चादर पांघरून आज झोपला आहे. मग हा झोपेत जे स्वप्न पाहतो ते आले कुठून, ते पाहणारं शरीर कोणतं. एखादा स्वप्न पडलं मेल्याचं, तोच मेला आणि प्रेत यात्रा निघाली, हा पाहतोय स्वतःला. मग पाहणारा कोण आणि मरणारा कोण. मग आपल्या मौतीला कोण कोण आलं आणि कोण कोण नाही आलं हे सुद्धा पाहतोय स्वप्नामध्ये. मग स्वप्नात मेलेलं शरीर कोणतं आणि ते पाहणारं शरीर कोणतं. किंवा स्वप्नामध्ये दिल्ली कलकत्त्याला गेला, स्वप्नात मुंबईला गेला, मग कोणतं शरीर गेलं मुंबई पाहायला. हा झोपलेला आहे चादर पांघरून. म्हणजेच काय आहे, स्वप्न अवस्था ज्या स्थितीमध्ये होतं ते शरीर वेगळं आहे. त्याला शास्त्रकाराने सूक्ष्म शरीर असं म्हटलेलं आहे. मी सांगत होतो स्वप्नातील भगवत दर्शन. योग वासिष्ठ ग्रंथामध्ये स्वप्नाचे 3 प्रकार सांगितले जातात. जागृत स्वप्न, स्वप्न आणि स्वप्न जागृत. जागृत स्वप्न म्हणजे जाग असताना स्वप्न पाहणार. झोपेत पडतात ते स्वप्न वेगळे, जागेपणी पाहतात ते स्वप्न वेगळे. बरेच लोक जागे असताना स्वप्न पाहत नाहीत. हा तो आपलं स्वप्न साकार झालं याचा अर्थ स्वप्न पाहिलं होतं म्हणून तर साकार झालं ना.
स्वप्न साकार झालं याचा अर्थ त्यांनी काहीतरी जाग असताना स्वप्न पाहिलं, आणि म्हणून झोपेत पडणारी स्वप्न वेगळी आणि झोपा मोडणारी स्वप्न वेगळी. काही स्वप्न असे ते झोपा मोडतात, कारण स्वप्न साकार होईपर्यंत याला झोपच येत नाही. याला जागृत स्वप्न असं म्हणतात. जागेपणी स्वप्न पाहणारा. पाहतात लोक जागेपणी स्वप्न. त्या एक भिकारी स्वप्न पाहत होता. पडल्या पडल्या मोडक्या बाजूवर, तुटक्या दोरीवर, फाटक्या गोधडीवर वर पाहिलं झोपडी, एक माठ टांगलेला होता. त्या माठात पीठ ठेवलेलं होतं. भीक मागून आणलेलं पीठ खाऊन शिल्लक राहिलं त्या माठात भरायचं. त्या पिठाला पण विचार करतो, जर दुष्काळ पडला पिठाचे फार पैसे होतील म्हणजे. बरं स्वप्न पाहतोय, किती पैसे होतील? एवढं पीठ विकलं एखादी शेळी येईल म्हणले त्या पैशात. नाही शेळी घेऊ, एक शेळी घेतल्यानंतर 5-6 वर्षामध्ये 20-25 शेळ्या होतील. त्या शेळ्या विकून टाकायच्या. शेळीची जर फार विचार कुठे तोंड गाठी ठेवायचंच नाही. मग 2 जर्सी गाई घेऊ, 20-20 लिटर दुधाच्या, 40 लिटर दूध होईल. मग दुधाचा काय भाव आता? 40 रुपये. 40 रुपये लिटर प्रमाणे 40 लिटर किती झाले? 4 1600 रुपये झाले. 600 रुपये खर्चात गेले. 1000 रुपये राहिले ना. मग 1000 रुपये जर राहिले दररोजचे आपल्याला दुधाचे मिळायला लागले, महिन्यात किती झाले? 30,000. 30,000 रुपये जर आपल्याला महिन्याला मिळायला लागले, मग लग्न करायला काय हरकत आहे? कोणी मुलगी देईल आपल्याला? असा विचार करतो तो मोडक्या बाजूवर, तुटक्या दोरीवर, फाटक्या गोधडीवर त्या मळक्याकडे पाहून स्वप्न पाहतोय. मग लग्न होईल, मग पत्नी घरात येईल, मग मुलं बाळ होतील. मी सकाळी सकाळी गाईचं दूध काढीत असेल, तेव्हा पोरग पळत पळतील. पोरग म्हणेल पप्पा पप्पा, मम्मीने बोलावलं. मग मी म्हणेल चल झालं, तू समजत नाही मी काम करतोय का? तेव्हा पत्नी बाहेर येईल, आमच्या दोघांचे भांडणं होतील. मला असा राग येईल, तिला अशी लात मारेल. अशी लात मारली मळक्याला सारं पीठच पिठंग होतं. याला म्हणतात जागृत स्वप्न. जाग असताना स्वप्न पाहणार. काही झोपे स्वप्न पाहतात. एकाला स्वप्नात लॉटरी लागली 5 कोटी रुपयाची. आपण तरी कमी आकडा कशाला सांगा, आपल्याकडे कशाला द्यायची. 5 कोटी रुपयाची लॉटरी लागली. त्याने एक बंगला घेतला, गाडी घेतली, 2-4 एकर जमीन घेतली. त्याला दरिद्रीच गेली. त्यावेळेस पत्नीने हाक मारली, बेटा किती वेळ झोपताय? दिवस वर आलाय. डोळे उघडून पाहतो तर झोपडीत पडलेला. आणि कशाचे 5 कोटी, कशाचा बंगला, कशाची गाडी. ते झोपेत पडलेलं स्वप्न होतं. तिसरं स्वप्न आहे स्वप्न जागृत. काही स्वप्न जागृत अवस्थेत सत्य ठरतात, असे काही स्वप्न असतात आपल्या जीवनामध्ये. उदाहरणार्थ पुराणामध्ये उदाहरण आहे हरिश्चंद्राचं. हरिश्चंद्राने स्वप्नात राज्य दान दिलं, ते जागृत अवस्थेत सत्य ठरलं. तुकाराम महाराजांचं उदाहरण आहे. तुकाराम महाराजांना त्यांच्या गुरुंनी स्वप्नात दृष्टांत दिला, आणि स्वप्नात झालेला साक्षात्कार जागृत अवस्थेमध्ये सत्य ठरला. विठाला 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 विठाला. सत्यगुरु राई कृपामध्ये केली, परी नाही घडली सेवा, काही सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. मस्तके तो जाना ठेवला कर. मी रस्त्याने चाललो होतो, मला सापडवलं, मला गाठलं. आणि भोजना मागती तूप पावशर पडला विसर, स्वप्ना माझी पावशर तूप मागितलं. स्वप्नातलं उदाहरण सांगितलं. बाबाजीने स्वप्नी एवढी तुकारायाला. बाबाजीने स्वप्नी एवढी तुकारायाला. बाबाजीने स्वप्नी येऊन तुके आला, अनुग्रह दिला निजा प्रेते. स्वप्नात अनुग्रह दिला, याला जागृत स्वप्न असं म्हणतात. एक आहे स्वप्नातील भगवत दर्शन.
दुसरे ध्यानातील भगवत दर्शन. डोळे बंद करून ध्यान केलं. ध्यायेन नित्यं महेशं व्रजगिरिधं चारुचंद्रावतंसं. शिवमानस पूजेमध्ये शंकराचार्य वर्णन करतात. रत्नैकल्पितमासनं हिमजलैः स्नानं च दिव्याम्बरं नानारत्नविभूषितां मृगमदां मोदाङ्कितं चन्दनं. जाते चम्पकबिल्वपत्ररचना पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिगे पशुपते यत्कल्पितं गृह्यताम्. डोळे बंद करून ध्यान केलं आणि ध्यानात भगवत दर्शन. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिव्हाळा श्रीमूर्तिरया. तिसरा आहे प्रत्यक्ष भगवत दर्शन. योगियाच्या ध्यानी ध्याताना तुळसी तो मापासे मागे पुढे. राजाचा सुकुमार मदनाचा बुधोरा. राजाचा सुकुमार मदनाचा बुधोरा. रविशशी कळा लोपदिया. रविशशी कळा लोपदे कस्तुरी मळवट चंदनाची होती. मळवट चंदनाची होती. रविशशी कळा लोपदिया. रविशशी कळा लोपदिया. कस्तुरी मळवट चंदनाची होती. कस्तुरी मळवट चंदनाची होती. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपल्या चंद सूर्याचा तेज फेक पळावं असा तो परमात्मा. डोळ्याने पाहिले. डोळे भरून या पाहिलं तुझे मग हे मज जुगले. कान भरून या ऐकेन तुझे कीर्ती. हे मज विश्रांती दे देवा. कान भरून त्याला ऐकावं. डोळे भरून त्याला पाहावं महाराज. वाहे रंगी टाळी नाचे नवदास. हे देई हातास पायास. हाताने टाळी वाजवावी. पायाने नृत्य करावं. जर टाळी वाजवली नाही तर पुढची टाळी मग पुढच्या जन्मात. पहिली टाळी म्हणजे आपण कीर्तनात वाजवतो ती टाळी. दुसरी टाळी ब्राह्मण व लग्नात वाजवतो ती टाळी. तिसरी टाळी मित्र मित्राला भेटला दे टाळी. पुढची टाळी बाजारात भेटतात. भाभी तोने कैसा पेचनाने कोला पैसा. जर या जन्मात ही टाळी होती तर पुढच्या जन्मात दुसरीच वाजवू लागेल बघ. वाहे रंगे टाळी नाचे नवदास. हे देई हातास पायास घ. अशा प्रकारे प्रत्येक इंद्रियाने भगवत दर्शन भगवत भक्तीचं प्रसपान करायचं. डोळे भरून त्याला पाहावं. प्रत्यक्ष योगियाच्या ध्यानी ध्याताना तुळसी तो आम्हा पासे मागे पुढे. योगी ज्याच्या करता योग करतात. जपी जप करतात. तपी तप करतात. त्याचा संयोग हे प्रत्यक्ष भगवत दर्शन. एकदा भगवान परशुरामचंद्र जेव्हा वनवासाला निघाले. वनवासाला निघाले असताना मध्ये शरयू नदी ओलांडून जायचं होतं. जायचं कसं? केवढा हातमध्ये केवट नाव घेऊन ये आम्हाला पलीकडे जायचं. त्या केवटाने पाहिलं. त्या केवटाच्या बरोबर त्याची आई होती. केवटाच्या आईने पाहिलं हे तर भगवान परशुरामचंद्र दिसतंय. आज आपल्या नावेत बसणार. किती मोठं भाग्य आहे आपलं. कोणत्या जन्मातलं पुण्य असेल. पण आता ही संधी आपण सोडू नये. आपण रामाचं पाय धुवून तीर्थपाशीन करायला पाहिजे. राम तर पाय धुवून देणार नाही. मग काहीतरी युक्ती केली पाहिजे. त्या केवटाला सांगितलं ते आईने जा रामाला माझा निरोप सांग. आम्ही तुम्हाला नावेत बसू देणार नाही. रामाने विचारलं नावेत का बसू देणार नाही? ही काही कैशी माऊस बहीण आहे का काय? ते एकतर त्या काही वनवासात पाठवलं हे नावेत बसू देणार नाही.
रामाने विचारत का नावेत बसून देणार नाही? त्याचं कारण सांगितलं. रामाने असं ऐकलंय, रामाचा पद लागता जळशिळा झाली त्वरे कामिनी. रामा, तुझ्या पायाच्या रजकणाचा स्पर्श झाल्याने दगडाची बाई झाली म्हणजे असं आम्ही ऐकलंय. मग तुझ्या पायाच्या रजकणाच्या स्पर्शाने जर दगडाची बाई होऊ शकते आणि आमच्या नावेची जर बाई झाली तर आम्ही कशावर पोट भरू? एक तर आमच्याकडे खाणारे जास्त, कमवणारे कमी. कमवायचं साधन नाव, त्या खाणाऱ्याची संख्या वाढायची आणि कमवायचंच बंद व्हायचं. नावेत नाही घ्या म्हणणे आम्ही तुम्हाला. रामाने विचारले की पर्याय नाही का? हा एक पर्याय मिळाला. मी काय अगोदर हातपाय स्वच्छ धुवा, पुसान मग नावेत बसा. राम म्हणजे ठीक, घ्या धो. आणि तो केवट रामाचे पाय धुवू लागला. तुळशीदास महाराज वर्णन करतो, भज मन रामचरण सुखदायी, भज मन रामचरण सुखदायी, जन चरण की चरण पादुका बरतलयो जुलाही, सोई चरण केवट धोय दिने तब हरे नाव कराय, भज मन राम चरण सुखदाई, भज मन राम चरण सुखदाई, जन चरण की चरण पादुका भरत रहो जोलाई. भरताने ज्या चरण पादुका गादीवर ठेवून राज्य केलं, सेवा म्हणून सांभाळलं, सोही चरण केवट धोयलिने तब हरि नाव जराये. ते चरण धुण्याचा लाभ केवटाला मिळतोय. महाराज हे भाग्य आहे. केवटातला त्या आईने सांगितलं, रे बाळ हे भाग्य परत मिळणार नाही बरं का. पाय धुतले, राम नावेत बसले, लक्ष्मण सीता नावेत बसले. पलीकडच्या त्याला कधी नाव गेली भान नाही महाराज. नाव हाकता हाकता रामाचं मुखावलं. नाव हे एक साधन आहे, पाण्यात सांगणार वाहन आहे. पण बाकीचे वाहन, नाव हे वाहन, याच्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे? बाकीचे सगळे वाहनं असतात, त्याचा ड्रायव्हरचं तोंड मागं असतं का पुढं? तुमच्याकडे कसं असतं? ड्रायव्हरचं तोंड मागे का पुढं असतं? पुढे असतं ना. पण नाव हे एक वाहन असतं की त्याच्या ड्रायव्हर तोंड मागे असतं. त्याचा नावाडी अशा प्रकारे तो आवाज ऐकत असतो ना. आणि मग तो नावाडी जो बसलेला असतो तो नावेत बसलेल्या लोकांकडे पाहू शकतो नाव चालवताना. बाकी इतर वाहनाचा ड्रायव्हर ड्रायव्हिंग करताना बसलेल्या लोकांकडे पाहू शकत नाही, कारण त्याचं तोंड पुढं असतं, नावाड्या तोंड पाठीमागं असतं. आणि म्हणून भगवान प्रभू रामचंद्र नावेत बसलेले असताना, हा नाव हाकीत असताना रामप्रभूंचं मुखावलोकन तो पाहिजे. रामो राजमणी सदा विजयते रामं रमेशं भजे, रामेणाभिहता निशाचर चमो रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दास्यस्म्यहं, रामो चित्तदया सदा भवतु मे भो राम मामुद्धर. पलीकडच्या त्याला नाव गेले, राम खाली उतरले, लक्ष्मण सीता खाली उतरले, रामाने बोटातले अंगठी काढले, केवटाच्या हातात द्यायला. केवट काही अंगठी घेईना. अरे बाबा, पलीकडून अलीकडे तू आम्हाला आणलं, काहीतरी मोबदला देणे काम आहे, घे मोबदला. नाही म्हणले, मी मोबदला घेणार. हा व्यवहार आहे, मला व्यवहार करतो म्हणून तर मी काही घेणार नाही म्हणले. तुला काय व्यवहार करतो? तो केवट म्हणला, ज्याचा समान धंदा आहे त्याने इकडे येऊन मोबदला घेऊ नये. नाव्याने नाव्याची गाडी केली, पैसे घाऊ पडले. आज हा खरेदी तो खरेदी, ज्याचा समान धंदा त्याने मोबदला घेऊ नये. केवट असं म्हटल्यानंतर लक्ष्मणाचे डोळे लाल झाले. समान धंदा, तू कुठं आम्ही कुठं, कहा राजा भोज कहा गंगोती. तो समान धंदा आहे.
भगवान म्हणजे लक्ष्मण भाषा कळणार नाही, भक्ताची भाषा भगवंताला कळत असते. तरी पण समान धंदा कसं काय म्हणलं, त्या केवट्याला सांगितलं भगवान या लाकडाच्या नावेत बसून व्यावहारिक नदीतून तारून नेणारा नावाडी मी आणि नामाच्या सहस्रवरी नावाडी या अवधारी सहस्त्र नामाच्या नौकेत बसून मायावी नदीतून तारून नेणारा नावाडी तू. बंदा समान. मग आता ही नाव मी किनाऱ्याला लावली तर या अंगठीला घेऊन काय करतो, माझी सुद्धा नाव किनारे लगाओ प्रभुजी, नाव किनारे नदिया गहिरी नाव पुराणी, गहिरी नाव पुराणी, डुबत जहाज करो प्रभुजी. महाराज सांगता निश्चित तो किनारा लावेल, कारण तुका म्हणे हा तो कृपेचा सागर नामासाठी पार पार. ज्याला भगवंताचा ध्यास लागला तो सतत त्या चिंतनामध्ये असतो. मग ज्याने चित्तात भगवंताला धारण केलंय महाराज सांगतात अशा भक्ताची मला संगती घडावी प्रथम चरणामध्ये. देव बसची
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वा विवास देव वसे चित्ती त्याची घडावे संग विढाला विढाला संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्तानं आपण सर्वजण खाली खाली या. इथं उपस्थित आहेत. खाली खाली बसा, बसा खाली बसा. सर्वांनी खाली बसून ठिकाण जाईल कोणी सर्व खाली बसा. खाली बसा खाली बसा तर या पुण्यतिथीच्या निमित्तानं आलेल्या सर्व भक्तांचं भाविक भक्तांचं सावता महाराष्ट्राच्या वतीनं सरचे स्वागत करीत आहोत आणि आभार मानित आहोत. या पुण्यतिथीच्या निमित्तानं इथं आलेले सर्वजण आणि ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचं सावता महाराष्ट्राच्या वतीनं सरचे स्वागत करतो, आभार मानतो. तसेच या पुण्यतिथीच्या निमित्तानं सौ गौतमी सागर आहे, तिनं 4 महिन्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथ स्वहस्ते पूर्ण केलेला आहे, लिहून पूर्ण केलेला आहे. तिला हबप कोळपकर महाराज यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. तर गौतमी सौभाग्यवती गौतमीला विनंती आहे महाराजांच्या हस्ते तिचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येत आहे. तसेच या अतिशय सुंदर हस्ताक्षरामध्ये अवघ्या 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिलेला आहे. आणखी कोणाला या पुण्यतिथी निमित्तानं श्री डॉक्टर शिवाजी रबाजी भालेराव आहेर यांच्याकडून या पुण्यतिथीला 40,000 रुपये देणगी अन्नदानासाठी दिलेले आहेत. त्यांचे अभिनंदन. हल्ली मुक्काम संभाजीनगर तसेच अखंड हरिनाम सप्ताहासाठी त्यांनी 10,001 रुपयाची मदत केलेली आहे. त्यांचे बंधू इथं डॉक्टरांचे बंधू बाळासाहेब आहेर
बाळासाहेब रबाजी आहेर हे उपस्थित आहेत, तरी महाराजांच्या हस्ते त्यांचा सत्कार व्हावा. त्यांनी सप्ताह 179वा सप्ताह गंगागिरी योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहासाठी 10,001 रुपयाची देणगी दिलेली आहे. तसेच पुण्यतिथीला अन्नदानासाठी 40,000 रुपयाची दरवर्षी ती मदत करतात. त्यांचंही महाराजांच्या हस्ते स्वागत होत आहे. सर्व वाकडी ग्रामस्थांना अतिशय महत्वाची सूचना आहे, या सूचनेकडे लक्ष द्या. सप्ताह कमिटी घ्या. ओके. आज संध्याकाळी 5 वाजता गंगागिरीजी महाराजांचा होणारा सप्ताह, या सप्ताहाच्या नियोजना संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी आदरणीय हरिभक्ती पारायण मधुकर महाराज यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व वाकडीकर ग्रामस्थांची आणि वाकडी परिसरातील पंचक्रोशीतील भाविक भक्तांची चर्चा म्हणजे विचारविनिमय सभा आयोजित केलेली आहे. त्यासाठी तरुण मंडळीने जास्तीत जास्त उभं राहावं, उपस्थित राहावं, भक्त मंडळीने उपस्थित राहावं. या ठिकाणी प्रमुख उपस्थिती किशोर अण्णा थोरात, सुनील भाऊ रक्ते, धनगरवाडी ग्रामस्थ उपस्थित राहणार आहे. तरी सर्व ग्रामस्थांना कळकळीची विनंती आहे, ठीक 5 वाजता हनुमान मंदिरामध्ये नियोजित बैठकीसाठी उपस्थित राहावे. इथे उपस्थित असलेले डॉक्टरचे भाऊ बाळासाहेब रबाजी आहेर यांच्या ट्रस्टच्या वतीनं सत्कार होत आहे. दरवर्षी ते भरघोस अशी मदत या पुण्यतिथीला करीत आहे. त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार झालेला आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. तसेच वाडीकर मंडळी यजमान सप्ताह कमिटीचे ट्रस्ट इथं आलेले आहे. त्यांचंही चौथा महाराष्ट्राच्या वतीनं सरचे स्वागत करतो. वार्ताहर इथं आलेला आहे, त्यांचंही स्वागत करतो. आपण सर्वजण माता भगिनी, महाराज मंडळी आणि आपण सर्व ग्रामस्थ पंचक्रोशीतील काही अभप मंडळी आलेली आहे, ग्रामस्थ आलेले आहे, त्यांचंही चौथा महाराष्ट्राच्या वतीनं सरचे स्वागत आणि आभार. किशोर किसन आहेर यांच्याकडून 1100 रुपये अर्पण. धन्यवाद. योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा होणारा 179वा अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी आपल्या वाकडेच्या जवळच धनगरवाडी या ठिकाणी आहेत. आणि धनगरवाडी म्हणजे ही वाकडेचीच वाडी आहे. स्वतंत्र जरी आता नंतर झाली, पण पूर्वीची ती वाकडीचीच वाडी होती. वाकडीकरांची जास्त जबाबदारी आहे. वाकडी एक मोठं गाव आहे, आणि सप्ताहाचा अनुभव असणारं गाव आहे. कारण 4 सप्ताह वाकडेकरांनी आजपर्यंत केलेले आहेत. बर लह्या मुरमुऱ्याचं कुठं जंगलातून करावं लागलं. तर धनगरवाडी एक छोटंसं गाव आहे. आपल्याला सर्वांना सहकार्य करावं लागेल, कारण सप्ताह हा गंगागिरी महाराजांचा आहे. आपण गंगागिरी माझे भक्त आहोत. सप्ताह घेणारे कुठलं तरी एखादं गाव पुढं आलेलं असतं, परंतु हा कार्यक्रम आपला सर्वांचा आहे असं समजून आपण सर्वांनी योगदान करावं. गावाची जी प्रमुख मंडळी आहेत त्यांनी जरा तिला लक्ष द्यावं, की जेणेकरून, कारण आता आपल्याला जास्तीत जास्त नियोजन महत्त्वाचं म्हणजे वाढण्याचं नियोजन महत्त्वाचं राहणार आहे. आलेल्या पाहुण्याची वेळेवर प्रसादाची व्यवस्था होईल त्याकरता, कारण हजारोंच्या संख्येने स्वयंसेवकांची आवश्यकता असते. आणि धनगरवाडीची लोकसंख्या किती आहे? 1200-1300 सगळी लोकसंख्या आहेत, लहान मोठे धरून. त्याने कामाचे किती आहेत? आणि मग एवढे लोक काय करणार बरं त्यांना बाकीचे काही काम आहेत. त्यामुळं हा सप्ताह जो आहे
हा सद्गुरू गंगागिरी महाराजांचा सप्ताह सर्वांचा आहे आणि म्हणून आपण सर्वांनीच वाकळी असेल, आजूबाजूला चितळी, जळगाव आहेत, दिघी आहेत, तिकडे गोंदवणी आहेत, नांदूर, खंडाळा, रांजणखोल, ममदापूर, राजुरी, बाबळेश्वरी जवळच आहेत, येलमवाडी, हे आजूबाजूचा जो आपला परिसर आहे, खैरी निमगाव असेल तर या रांजणगाव, येकुरखे वगैरे सगळे आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, एकूण नाशिक भागातून येणारे जे लोक आहेत ना, याच मार्गे येतील. आणि म्हणून पार्किंगचं तर नियोजन जरी असलं तरी त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होणार नाही, त्याकरता सुद्धा काही स्वयंसेवक आपल्याला नेमावे लागतील. वाढणे हा एक विषय तर वेगळा आहे, पण पार्किंगचा एक विषय असतो. आणि रस्त्यात कधी कधी कोणीतरी कुठेतरी साधन लावून देतं आणि मग बाकी सगळे जाम होतात. कुठलंही साधन रस्त्यात लागलं नाही पाहिजे आणि कोणीतरी मध्येच एखादं साधन घालतो, मागचे सगळे जाम होतात. अशा वेळेला काही तरुण त्या ठिकाणी लागणार आहेत की जर कुठे ट्रॅफिक जाम होत असेल तर ते मोकळी करून देण्याकरता आणि मनुष्यबळ त्या ठिकाणी लागेल. लोक लांबून आलेले असतात, वेळेवर त्यांना पोहोचायचं असतं आणि प्रत्येकाला घाई असते, त्याच्यामुळं जिथं जागा भेटेल तिथं लोक घुसतात. बरं, आता विषय असा आहे, पूर्वीच्या काळामध्ये कोणी कोणत्या साधनाने यायचं, कोणी कोणत्या साधनाने यायचं, कोणी बसने यायचं, कोणी टेम्पोने यायचं. आता प्रत्येकाकडे साधनं झालेली आहे. आता बसण्याकरता जागा कमी लागते, साधनं करता जास्त लागते. कारण 2 माणसं सुद्धा कार घेऊन येतात. आता 2 माणसाला बसायला जागा कमी लागते, म्हणजे कारला गाडीला जास्त लागते. त्यामुळे पार्किंगचं नियोजन सुद्धा फार महत्वाचं असतं. साधनं खूप संख्या झाल्यामुळं रोड पुरत नाही. गेल्या वर्षी तिकडे सिंगल रस्ते होते आणि रविवारचा दिवस होता, मला नवमी होती. नवमीला खूप हाल झाले लोकांचे. सिंगल रस्ते होते, कारण कमलपूरच्या बाजूने एकच छोटासा पूल होता, तोही लहान पूल होता. पूल म्हणजे तो केटीवेर होता आणि त्यामुळं खूप लोकांचे हाल झाले. म्हणून आता आपल्याला इतकी काळजी घ्यायची आहे. आता चौकून रस्ते आहेत, परंतु इकडून नाशिक भागातून येणारे लोक या मार्गे जास्त येतील आणि म्हणून अशा प्रकारे आपण सर्वांनी काळजी घ्यावी. कारण पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस आपल्या हातात नसतो आणि येईल न येईल, पण आपलं नियोजन येईल असं गृहीत धरून आपण नियोजन करायचं. हो, आणि म्हणून तुम्ही काही तरुणांची यादी तयार केली पाहिजे वाढण्याचं नियोजन करण्याकरता. वाढपे आपण किती देऊ शकतो आणि नाव दिल्यानंतर मात्र त्यांनी हजरच राहिलं पाहिजे, नाही तर अंदाज चुकतो. काही लोक नावं देतात, वेळेवर जर हजर राहिले नाही तर जो अंदाज धरलेला असतो तो नियोजकांचं नियोजन बिघडतं त्यामुळं. आणि म्हणून तरुणांनी या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे, तरुणांनी सहभागी होणं गरजेचं आहे. आणि विशेषतः आपल्या गावामध्ये मला वाटतं सेवेकरी जवळजवळ 3 मंडळे कशा आहेत, 4 मंडळ आहेत. सेवेकरी महिला मंडळ, सेवेकरी महिला मंडळाने सुद्धा कामं आवरून घ्या अगोदर. प्रहाराला पुन्हा उभे राहू शकतात, म्हणून 11च्या आत पंगती सुरू झाली पाहिजे. एवढ्या सकाळी लांबून पंक्ती येत नसतात. मग त्याच्याकरता आपल्या आजूबाजूचे जे 5-25 गाव आहेत त्या सर्व गावांनी जर काळजी घेतली आणि दररोज जर थोड्या थोड्या भाकरी लवकर आणून दिल्या तर पंक्तीला लवकर सुरुवात होईल. एकदा पंक्तीला सुरुवात झाली, एखादा तास गेला म्हणजे मग लांबच्या पंक्ती यायला लागतात. आणि म्हणून आपण आजूबाजूची जी गावं आहेत या सर्व गावांनी ही काळजी घ्यायची आहे की दररोज आपण त्या ठिकाणी दशमीपर्यंत, एकादशीला तर फराळ असतो, द्वादशीला कालाच असतो, दशमीपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी दररोज पंक्ती द्यायची आहे. आणि काही वारकरी, आता वारकऱ्यांकडे सुद्धा मोटरसायकली साधनं झाले, 4-5 किलोमीटर सुद्धा ते अपडाऊन करू शकतात. आता इथं सुद्धा वाकडी मोठं गाव आहेत, काही वाड्या वस्त्यावर असतील, गावात असतील, कोणाला वारकरी जे आपले राहतील त्यांची सुद्धा व्यवस्था आपल्याला करावं लागेल. कारण मग तिकडं दिघी असेल, धनगरवाडी असेल किंवा आजूबाजूची गावं काही लोक गोंधवून सुद्धा अपडाऊन करू शकतात, इथूनही करू शकतात, चितळी जळगावहून करू शकतात. म्हणून आलेल्या वारकऱ्यांची, पाहुण्यांची व्यवस्था ही सुद्धा आपली जबाबदारी असणार आहे. विठाला 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 हो, आभाळ भरून आलेलं आहे.
पाऊस सुरू होण्याच्या अगोदर पंगत झालेली बरं राहील, म्हणून मी आता लांबवीत नाही. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. ज्याने चित्तात देवाला धारण केलेलं आहे त्याची संगती मला घडावी, कारण संगतीचा परिणाम हा अंतःकरणावर होत असतो. आणि हीच माझ्या मनाची आवड आहे आणि एवढी माझी वासना आपण पूर्ण करावी असं द्वितीय चरणामध्ये ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, ही माझी वासना पूर्ण करा देवा. संसारामध्ये काही अशुभ वासना असतात, काही शुभ वासना असतात. संतांच्या भेटीची इच्छा, संतांच्या दर्शनाची इच्छा, ही शुभ वासना पूर्ण करा. आणि कदाचित त्यांची भेट होईलही, पण भेट अशी व्हावी की पुन्हा ताटातूट होऊ नये. म्हणून जेव्हा त्या संतांची मला भेट होईल त्यांची आणि माझी अंगसंग तुटी होऊ नये असं मला तृतीय चरणात सांगतात. आय संत जनास भेटी, आय संत जनास जनास भेटी हरी जनास भेटी आय नहो अंग संग तुटी, नहो अंग संग तुटी. ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. नहो अंग संग तुटी, नहो अंग संग ऐसे आवडते मना मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते. हरिजनासह भेटी न हो अंग संग तुटी. त्यांची माझी अंगसंग तुटी होऊ नये, कारण सत्संग हे माझं जीवन आहेत आणि सत्संगाशिवाय माझ्या जीवनालाही अर्थ नाही आहेत असं मला शेवटच्या चरणात सांगतो. तुका म्हणे जीने तुका म्हणे जीने तुका म्हणे जीने तुका म्हणे जीने. भले संत संकष्टने भले संत संकष्टने ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना. भले संत संकष्टने भले संत संकष्टने ऐसे आवडते मना ऐसे आवडते ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हो, ताबडतोब आपण या ठिकाणी कार्यक्रम संपल्यावर लगेच पंक्ती धरायचे, कारण आभाळ भरून आलेला आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले पुरे वेडे वापुडे उत्तरे महाराज ना
नाही विचारिला अधिकार मी आपला राज महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया बेकिंगर राज महाराज तुम्ही सीता ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हा तुकाराम कुंडली कोतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगागिरीजी महाराज सद्गुरु नारायणगिरी महाराज की संत शिरोमणी सावता महाराज की